शत्रूच्या लाखोच्या फौजेसमोर ज्वलंत ज्वाला म्हणून उभा असणारा आग्रही वारसा म्हणजे छत्रपती. डोंगर रांगा जिथे रडायच्या, तलवारी जिथे पाणी मागायच्या, तिथं स्वराज्याचं देखणं स्वप्न उभारणारं दैवत म्हणजे छत्रपती. छत्रपती म्हणजे नुसतं नाव नाही, छत्रपती म्हणजे नुसती उपाधी नाही, तर छत्रपती म्हणजे एक विचार, जिथे पाण्यातून नाही रक्तातून इतिहास लिहिला, जिथे शब्दातून नाही कर्तृत्वातून न्याय मिळाला, जे नाव घेतल्यानंतर आजही हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, ते नाव म्हणजे छत्रपती. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमधनं मावळ्यांबरोबर राहून स्वतःच्या जखमांपेक्षाही मावळ्यांच्या जखमांना बघणारे राजे. शिवराय म्हटलं की आम्हाला नुसतं तलवार आठवत नाही, तर आठवते शिवरायांची दया आणि स्वराज्याच्या मातीतील प्रत्येक कणांमधनं मिळालेलं प्रेम. शत्रूच्या रक्तापेक्षाही रयतेच्या अश्रूची किंमत जाण असणारे राजे म्हणजे छत्रपती. इंग्रज, आदिलशाही, मुघल या सगळ्यांना मी तलवारीसाठी उभा नसून रयतेच्या न्यायासाठी उभा आहे असं सांगणारे, मा जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेले आणि राज्य मिळून सुद्धा रयतेचे सेवक म्हणून जगणारे राजे म्हणजे छत्रपती. छत्रपतींचं सिंहासन म्हणजे नुसतं सिंहासन नाही, तर छत्रपतींचं सिंहासन म्हणजे एक जबाबदारी, एक व्रत, एक त्यागाचं जीवन म्हणजे छत्रपतींचं सिंहासन.